मंडळी, बायकोनं नवऱ्याला अत्यंत प्रेमानं सरप्राईज द्यायचं ठरवलंय. चला तर बघूया हे सरप्राईज तिला प्रेमाचा सुखद धक्का देणार की नाही ते. बर्थडे बॉय आलेले बर्थडे बॉय आलाय. आले 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 मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे प्रसाद. थँक्यू. ओ नवराचा बर्थडे म्हटलं काय नटलीस एकदम. हा म्हणजे काय. बस बस. हाय सई, आज ना माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे आणि मी आज त्याला सरप्राईज द्यायचं ठरवलंय. मी काय केलंय, मी एक गिफ्ट बुक केलंय आणि कुरिअरवाल्याला ऍड्रेस आमच्याच घरचा दिलाय आणि त्याच्यातनं मी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्या चिठ्ठीत लिहिलंय तुझीच लाडकी एम. एम म्हणजे माऊ. कॉलेजमध्ये असताना ना प्रसाद मला माऊ म्हणायचा आणि मी त्याला गुब्ब्या म्हणायचे. गुबगुबीत आहे ना म्हणून. आणि ना आम्ही दोघांनी एकमेकांना असं काही लव्ह लेटर लिहिलं ना की आम्ही त्याच्यात नाव नाही मेन्शन करायचो. तुझाच लाडका जी, तुझीच लाडकी एम असं लिहायचो. म्हटलं आज जरा वाढदिवसाच्या दिवशी जरा जुन्या आठवणींना उजाळा देऊया. ए चहा देतेस ना. हो 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 आणते आणते. काय नंतर उपाशी ठेवलंस तरी चालेल, बर्थडे बॉयला किमान चहा दे. हो आणते आणते. येस येस येस. सर तुमच्यासाठी पार्सल आलंय. काय पार्सल. माझ्या मागे आहे. काय सर दिस इज फॉर यू. ठीक आहे. हात सोड नाही. सर सही करा. कुठे. नाही अरे काय पेन सर. हे लकी आहात सर, तुम्ही खूप लकी आहात. गुलाबी प्रेझेंट मिळालं तुम्हाला. हो ठीक आहे. काय कोणी पाठवलं गिफ्ट. रिस्टवॉच. शपथ, हे म्हणजे मला पाहिजे होतं तसंच आहे अगदी. कोणी पाठवलं हे. काय आहे हे. कितना प्यार करते हैं तुम. कितना प्यार करते हैं तुमसे ये कहना नहीं आता, बस इतना कहते हैं तुम्हारे बिन रहना नहीं आता. अजूनही तुझ्यासाठी झुरणारी तुझीच एम. माझ्यासाठी झुरणारी. हे कोणी पाठवलं असेल. माझ्यासाठी झुरणार. शपथ, म्हणजे माझ्यासाठी पण कोणीतरी झुरतंय अजून. हाय का प्रसाद. माझं हे कोण. एम एम आओ चहा घ्या. ओहो माय गॉड, हे काय. हे आलं गिफ्ट आलंय. गिफ्ट आलंय. हो वा. गिफ्ट आलंय. हो हो. एक मिनिट, तुम्हाला हे असलंच घड्याळ हवं होतं ना. अय्या, कोणी हो. पाठवलंय. आ कोणी पाठवलंय. काय माहिती का, बघ ना. हे काय ह्याच्यात काय लिहिलंच नाहीये. फक्त ह्याच्यावर पण काय नाहीये, नुसतं गिफ्ट आलं यार. काय एवढं महागडं गिफ्ट पाठवलं. अरे ह्याच्यात कुठेतरी असणार. अगं नाहीये, काहीच नाही. असू दे, चल ना. ह्याच्यात लिहिलेलं आलं. असतं. असं कसं कोणी असं पाठवेल. ते Gift पाकिट आलं. वगैरे असेल ना, त्या पाकिटात वगैरे अगं ठेवलेलं. नाहीये, मी तेच सांगतोय. एक मिनिट. काय आहे बाई. काहीच नाही. अगं काही ते पण नाही. ते पाकिट ह्याच्यात नाही ते चिठ्ठी आहे. हे अरे बाहेरचा कचरा आलाय तो. असं कसं. थांबा ना, कोणीतरी अगं, हे- पाठवलं ते कळेल हे ना ना. आपल्याला. एक मिनिट. हे नाहीये. कितना प्यार करते हैं तुमसे ये कहना नहीं आता, बस इतना कहते हैं तुम्हारे बिन रहना नहीं आता. अजूनही तुझ्यासाठी झुरणारी तुझीच एम.
कोण आहे एम? हा कोण आहे एम? अरे म हे एम कोण एम? हे मला नाही तू हे काय यार चहा आणलाय. मग पापड कोण आणणार शाबरो पापड. म्हणजे काहीतरी लागेल ना बुडवायला हा, ते मी आणते पण एम म्हणजे तू आधी आण बिस्किट आण नाही, अहो, तू बिस्किट टोस्ट खारी म्हणजे असं- टोमॅटो काहीतरी आण मला भूक टोमॅटो लागली. कसं काय आण काहीतरी. बनवताय? अच्छा, गावात हॅलो गौऱ्या. हा भाषा बोल ना. अरे गौऱ्या घरी एक गिफ्ट आलंय रे मला. गिफ्ट आले? हो का पाठवलं गिफ्ट तुला कोणी? नाही तेच कळत नाहीये कोणी पाठवलंय कारण ना त्याच्यावर काही लिहिलं नाहीये रे. एक अशी रोमॅन्टिक शायरी लिहिली आहे हा. आणि खाली फक्त लिहिलंय अजूनही तुझ्यासाठी झुरणारी तुझीच एम. कोण असेल बॅम? आता मलाच विचार मी तुला फोन करून विचारतो तुम्हाला विचार कोण असेल एम. एम, एम. गौऱ्या आपल्या कॉलेजला कोण होतं का रे एम? आपल्या ए भाई पशा ये. हा अरे मेघा परदेशी. कोण मेगा परदेश? अरे मेघा परदेशी ती गोरी गोरी पान निळ्या डोळ्यावाली सोनेरी केस होते बघ मोठ्या गाडीत न्यायची. इच्छा गा अरे तीच मेघा परदेशी यार. नाही गपरे ती मेघा परदेशी ती मला कशाला पाठवेल गिफ्ट? अरे पशा काय होती ना यार गौऱ्या ती गोरी गोरी पान अशी आई शपथ. अख्खं कॉलेज मागे लागलेलं तिच्या ती कोणाला भीक घालत होती मला कशाला गिफ्ट पाठवेल ती? अरे तिनेच पाठवलं यार. अरे नाही ती आता लंडनला असते. मग काय लोक काय लंडन वरनं गिफ्ट नाही पाठवत? हा? हा अरे तिनेच पाठवलं तुला सांगतो ना. 2 महिन्यापूर्वी आपलं गेट टुगेदर झालं बघ. हा मेघा परदेशी आली मला बाजूला घेतला. पशा कसा आहे म्हटलं काय? कोणी विचारलंय? मेघा परदेशीने विचारलं माझा पशा कसा आहे. मेघा माझ्याबद्दल बोलली? भाई तिच्या एका डोळ्यात तू एका डोळ्यात पशा असे दोघं दिसत होते. मेघा परदेशी गौऱ्या? हो भाई आणि मला बिलीव होत नव्हतं की ती अजूनही तुला विचारते यार. म्हणजे हे घड्याळ मला तिने पाठवलंय की? अरे हो भाई तिनेच पाठवलंय. तुला सांगतो ना सत्य फार उशिरा कळतं लक्षात ठेव. आणि माणूस वयाच्या 40 नंतरच जुना आयव शोधायला लागतो. हा? अरे ती तुझ्यावर प्रेम करत होती पण तुला कळत नव्हतं. तू ना घ्या प्रेमाच्या बाबतीत. ऐक ना गौऱ्या हा. अरे तिचा नंबर आहे काय? आहे माझ्याकडे नंबर नंतर पाठवतो. येस भाई पाठव. पण भाई, मग बाबा कसे आहेत गौऱ्या? बरे आहेत ना? मन का मयुरा. हो रे हो. चल काळजी घे काय. लागलाय का सुगावा एमचा? हा? एमचा सुगावा? कळलंय मला. तू बस इथे मी तुला काय सांगतोय. तुम्हाला कळलं म्हणजे एम कोण आहे? कळलंय मला. सांगा कोण आहे एम? मला पक्क कळलंय. सांगा ना मग. मेघा परदेशी. मेघा परदेशीने पाठवलंय मेघा परदेशी आमच्या कॉलेजला होती. तिने ही गिफ्ट पाठवलंय. हो बघ ना इतक्या लांबून लंडनला असते का? हा. हे जे वाढदिवसाचं गिफ्ट आहे जे डिट्टो हवं होतं तुम्हाला ते एम फॉर ऐक मेघा ऐक ऐक आता तू असं लगेच हे नको करू. नाही ऐक. मी काहीच करत नाही. हा, मी just म्हणजे विचारते. आमच्या तसं काही नाहीये. नाही नसलंच पाहिजे. हा मग तिने गिफ्ट पाठवलंय. बरोबर. हा म्हणजे मला ती आवडत होती. आवडत होती? कॉलेजला आवडतात ना आपलं. आवडतात. अगं ती एकच आवडत होती. एकच आवडायची. पण कदाला काय रूट्स आहेत बघ ना. गेले लंडनला पण अजूनही वहीच्या पानावर पत्र लिहून पाठवलं भारतासारखं. ह्याच्यात काय कौतुक आहे? नाही, सांगतोय हे बघ एम फॉर हे बघ काय म्हणे? गौऱ्याने आत्ता नंबर पाठवलाय तिचा. गौऱ्याकडे माझ्या नंबरही नव्हता. तुम्ही मागितला का नंबर? कोणी? गौऱ्याकडे. मी नाही. अरे मी नाही मागितला. हसू नका ना. हसू नका ना. मी नाही हसत. हसू नका. नॉर्मल सांगा. मी नाही हसत. दिसतंय ते दिसतंय. मी नाही हसत आहे. जस्ट आता तिने एवढा गिफ्ट पाठवलंय म्हटल्यावर मेसेज केला पाहिजे. थांब जरा मेसेज करू दे. थँक्यू फॉर हो लव्ह तुम्ही गिफ्ट. कशाला तिला मेसेज करताय? एक मिनिट. अजूनही तुम्हाला लक्षात येत नाहीये का एम फॉर कोण असेल? अजूनही नाही लक्षात येते का एम फॉर कोण असेल? मेघा परदेशी. नाही मला सांग माझं नाव काय? नम्रता. नम्रता. मग कॉलेजमध्ये मला काय म्हणायचंस तू? काय? माऊ. हा तू मला म्हणायचंस माऊ. मी तुला म्हणायचे गुब्ब्या. आपण लेटर लिहायचो. मी म्हणायचे तुझीच एम. तुझीच एम माऊ. तू लिहायचं तुझा जी गुब्ब्या. आई शपथ हे तू पाठवलंय. काय रे
रिएक्शन आहे? ही काय reaction आहे? तू पाठवलं माझ्या वेळेस का नाही blush केलंस? जस्ट सरप्राईज मेघाचं नाव घेऊन मगाशी कसं blush अगं केलंस? मी नाही सरप्राईज अरे मी जस्ट सरप्राईज कर कसलं surprise? मला माहिती होतं तू तू माझ्या सरप्राईजची आय माय एक केलीस. ढोल्या, साड्या. कोण समजलं स्वतःला? भारी परफॉर्म केलात, क्या बात. बघा हास्यरसिक काय म्हणतात. मकरंदा, वा 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 वा, क्या बात है प्रसाद, नम्रता. खरं तर काही गोष्टी आता लग्न झाल्यानंतर हे स्वाभाविकपणे विसरणं वगैरे होत राहतं. म्हणजे बायको ही खरं तर लक्षात ठेवायची गोष्ट नसते, हृदयात ठेवायची गोष्ट असते. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. पण तुम्ही जे सादरीकरण केलं आणि त्यातला अफलातून जो गैरसमज आहे, क्या बात आहे, अभिनंदन. थँक्यू थँक्यू Thank you.